पाकिस्तानच्या एका न्यायालयानं माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना शिक्षा जाहीर केली आहे। अल कादीर ट्रस्टसोबत संबंधित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शिक्षा जाहीर केल्याचं कळत आहे। इम्रान यांना 14 वर्षांची तर बुशरा यांना 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीचे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे। इम्रान खानला 9 मे रोजी अल कादीर ट्रस्ट प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली होती आणि यानंतर देशामधील अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांवर हल्ले सुद्धा झाले। खान यांच्या पक्ष पीटीआयनं या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील सुद्धा केलेलं होतं। अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी गुरुवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेस वॉक सुरू केला आणि यावेळी त्यांचा स्पेस पार्टनर निक हेग सुद्धा त्यांच्यासोबत होते। नासाने त्यांच्या स्पेस वॉकचं लाईव्ह फुटेज सुद्धा शेअर केल्याचं पाहायला मिळालं आणि या स्पेस वॉकचा उद्देश न्यूट्रॉन स्टार इंटिरियरिंग कंपोजिशन एक्सप्लोरर एक्स-रे टेलिस्कोपची दुरुस्ती करणं आहे आणि इतकंच नाही तर US स्पेस वॉक 91 असं या मोहिमेचं नाव आहे। सुनीता विलियम्स यांच्या कारकिर्दीमधील हे 8वं स्पेस वॉक आणि हेग यांचं 4थं स्पेस वॉक आहे आणि हा स्पेस वॉक सुमारे 10.5 तास चालला। जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत आणि चीन या 2 आशिया खंडांमधील देशाचा समावेश होतो। मात्र नुकतंच समोर आलेल्या आकडेवारीनुसार चीनची लोकसंख्या सलग 3ऱ्या वर्षी कमी झाल्याची माहिती समोर आली आणि चीन सरकारनं शुक्रवारी या संदर्भात माहिती देताना सुद्धा त्यामुळे लोकसंख्येला बाबतीत 2ऱ्या क्रमांकाचा देश असणाऱ्या चीनसमोर भविष्यातील लोकसंख्येसंबंधी आव्हानं उभी आहेत असं म्हटलंय। चीन सध्या वृद्ध लोकांची वाढती संख्या याबरोबरच काम करणाऱ्या लोकांचा तुटवडा या संकटांचा सामना करत आहे। इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये अखेर युद्धविरामाचा करार झालेला असून त्याची अधिकृत घोषणा सुद्धा लवकरच केली जाणार आहे। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी या करारासाठी केलेल्या प्रयत्नांसंदर्भात भाषण दिलंय। मात्र या भाषणादरम्यान पत्रकार सॅम हुसैनी यांनी अमेरिकी धोरणांवर टीका केली आणि ही टीका करत प्रश्न सुद्धा उपस्थित केले। त्यानंतर हुसैनी यांच्या प्रश्नांनी परराष्ट्र मंत्री अस्वस्थ झाल्याचंही दिसलं। त्यानंतर हुसैनी यांनी मोठ्यानं बोलणं सुरू केलं, ज्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पत्रकाराला बाहेर काढल्याचं दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय। जॉर्डनच्या वरिष्ठ मुत्सद्दीने बैरूतच्या भेटीदरम्यान इस्रायल हमास शस्त्रसंधी कराराची अंमलबजावणी आणि आदर करण्यावर भर दिलाय। बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या करारामुळे गाझामध्ये कैद असलेल्या अनेक बंधकांची सुटका केली जाईल आणि मध्य पूर्वेत 15 महिन्यांपासून सुरू असलेलं युद्ध संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने लढाई थांबवली जाईल। पण इस्रायलला पंतप्रधान नेतन्याहू यांनी सुद्धा माहिती दिली आहे। ते म्हणालेत की हमास सोबत शेवटच्या क्षणी निर्माण झालेल्या संकटांमुळे इस्रायलनं या कराराला मान्यता देण्यास अडथळा निर्माण केला आहे। हमास आणि इस्रायल यांच्यामधील युद्ध 470 दिवसांनंतर संपणार आहे। हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या 1.5 कोटी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद परतलेला आहे। मात्र या करारामध्ये अनेक न सुटलेले प्रश्न सुद्धा आहेत। गाझावर शासन करण्याचा अधिकार PLOचा आहे अशी माहिती सुद्धा पॅलेस्टाईनचे पंतप्रधान मुस्तफा यांनी दिली आहे। तर इस्रायल आणि अमेरिका आणि कतारसोबत मिळून गाझाला चालवण्यासाठी एक अस्थायी प्रशासन योजनेवर चर्चा करत असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। त्यामुळे गाझावर कोणाचं राज्य असेल हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे। गाझामध्ये शांतता घोषित करण्यात आली आणि इस्रायल आणि हमासने युद्ध संपवण्याचा मान्य सुद्धा केलाय। कतारच्या राजधानीमध्ये युद्धविराम करारावर सहमती झाली, पण इस्रायलला हमास सोबत झालेल्या कराराची मोठी किंमत सुद्धा मोजावी लागली आहे। डील अंतर्गत ठरलेल्या फॉर्म्युलावरून हे स्पष्ट होतं की इस्रायलनं आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावलेलं आहे आणि इस्रायलच्या 2 वर्षांच्या चिमुरडीच्या बदल्यात 30 दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी दहशतवादी संघटना हमासनं केली आहे। त्याचबरोबर आई आणि तिच्या मुलांच्या बदल्यामध्ये 100 दहशतवाद्यांना सोडण्यास सांगितलं आहे। गाझापट्टीमध्ये कैद असलेल्या बंधकांना परत आणण्याचा करार नुकताच झालेला असताना गाझापट्टीवर धुराचे लोट उठताना पाहायला मिळाले। दक्षिण इस्रायलमधून हे धुराचे लोट दिसत होते आणि या धुराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझापट्टीमध्ये कैद असलेल्या बंधकांना परत पाठवण्याचा करार केलाय आणि गाझामध्ये शस्त्रसंधी आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेच्या बदल्यामध्ये बंधकांची सुटका करण्याच्या चर्चेत शेवटच्या क्षणी त्रुटी आल्याचं नेतन्याहूंनी सांगितल्याचंही दिसलं। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा झाली आहे। ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यानंतर कीर स्टारमर यांनी पहिल्यांदाच युक्रेनला भेट दिली आहे।
आणि या भेटीमध्ये त्यांनी युक्रेनची राजधानी कीव इथं राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट सुद्धा घेतली. यावेळी दोनही नेत्यांनी 2022 पासून युद्धामध्ये मारल्या गेलेल्या युक्रेनियन सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. स्टारमर युक्रेनसोबत सुरक्षा संबंध मजबूत करण्यासाठी 100 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी करतील अशी माहिती ब्रिटिश सरकारनं दिली आहे. आणि या करारामध्ये संरक्षण, विज्ञान, ऊर्जा आणि व्यापार यांसह अनेक मुद्द्यांचा समावेश असेल. जगामधील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपची 7वी चाचणी सुद्धा यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आणि 17 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार पुन्हा एकदा पहाटे 4 वाजता टेक्सास येथून रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर 8 मिनिटांनी बूस्टर वेगळा झाला आणि लॉन्च पॅडवर परत आला. स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेट्स यांना एकत्रितपणे स्टारशिप म्हणतात. आणि स्टारशिपमध्ये 6 रॅप्टर इंजिन आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुद्धा ही चाचणी पाहण्यासाठी स्टार बेसवर उपस्थित होते. इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीनं स्टारशिप रॉकेटची चाचणीचं उड्डाण केलंय. मात्र या चाचणीच्या उड्डाणादरम्यान या स्पेसक्राफ्टचा हवेमध्ये स्फोट झाल्याचं कळतंय. स्फोटानंतर हे रॉकेट जमिनीवर कोसळलं आणि स्पेसएक्स कंपनीच्या टेक्सास येथील प्रक्षेपण केंद्रावरून या रॉकेटचं स्थानिक वेळेनुसार 5:38 प्रक्षेपण करण्यात आलं होतं. हे कंपनीचं या वर्षातील पहिलं उड्डाण होतं, जे आतापर्यंतचे एकूण 7वी चाचणी उड्डाणाची होती असं कळतंय. आणि दरम्यान स्टारशिपचे तुकडे होऊन ते जमिनीवर कोसळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होता. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये जगामधील सर्वात मोठ्या बॅटरी स्टोरेज प्लांटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली आणि या आगीमध्ये शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आलेले असून महामार्ग 1चा काही भाग सुद्धा बंद करण्यात आलाय. गुरुवारी रात्रीपर्यंत आगीचा लोट आणि काळा धूर पसरला आणि ती कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. आणि त्यामुळे सुमारे 1,500 लोकांना मॉस लँडिंग आणि एल्खॉन स्लो परिसर सोडण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. आग आटोक्यात आल्यानंतर तपास सुरू करण्यात येणार आहे. अमेरिकेमधील व्हाईट हाऊसवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय नागरिक साई वर्षित कंडुलाला 8 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. साईनं 22 मे 2023 रोजी भाड्यानं घेतलेल्या ट्रकमध्ये हल्ल्याची योजना आखली होती आणि अमेरिकन मालमत्तेचं जाणून बुजून नुकसान केल्याच्या आरोपावरून 13 मे रोजी त्याला दोषी ठरवण्यात आलेलं होतं. सरकारवर ताबा मिळवून बायडन यांची हत्या करायची होती अशी माहिती साईनं चौकशी दरम्यान दिली आहे आणि यासाठी तो 6 महिन्यांपासून नियोजन सुद्धा करत होता. साई हा मूळचा भारतीय आहे. अमेरिकेमधील होमलँड सिक्युरिटी विभागाच्या कार्यालयामध्ये लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या आणि अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी आपल्या खटल्यांची सुनावणी होईल या आशेने ते लोक कार्यालयाबाहेर उभे होते. ट्रम्प यांच्या सामूहिक हद्दपारीच्या मोहिमेच्या चिंतेमुळे काही स्थलांतरित आधीच सेल्फ डिपोर्टेशनमध्ये अमेरिका सोडून जात आहे आणि अशातच ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी लोकांची रांग वाढल्यानं चिंता व्यक्त होतीये. गाझापट्टीमध्ये कैद असलेल्या बंधकांची सुटका झाल्यानंतर इस्रायलची रुग्णालयं विविध वैद्यकीय परिस्थितीला सामोरं जाण्यास तयार आहेत अशी माहिती एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. गाझामध्ये सुमारे 100 बंधकं कैद आहेत आणि या बंधकांमध्ये इस्रायली नागरिक आणि सैनिक यांचा सुद्धा समावेश आहे. थायलंड, नेपाळ आणि टांझानियामधील सुमारे डझनभर परदेशी नागरिकांचा सुद्धा यात समावेश आहे. उर्वरित बंधकांपैकी किमान 1/3 जणांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज सुद्धा लष्करानं लावलेला आहे आणि येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी इस्रायलनं रुग्णालयं सुद्धा सज्ज ठेवलेली आहेत. चीनच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये 2024 मध्ये 5% वाढ झाली आहे आणि गेल्या वर्षी हळूहळू लागू करण्यात आलेल्या धोरणात्मक उपाययोजनांमुळे देशाच्या वार्षिक विकास दराचं उद्दिष्ट सुमारे 5% पूर्ण झालंय. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार 2024 मध्ये चीनचा वार्षिक GDP 134.9 ट्रिलियन युआन इतका होता आणि 2024च्या चौथ्या तिमाहीत चीनची अर्थव्यवस्था 5.4% वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तिसऱ्या तिमाहीत जर पाहिलं तर त्यामध्ये 4.6% वाढ झाली आहे. 2024 मध्ये चीनच्या मूल्यवर्धित औद्योगिक उत्पादनात 5.8% वाढ झाल्याचं कळत आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच चीनी निर्यातीवरील टॅरिफ वाढवण्याच्या योजनेवर काम करतायत आणि ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी सुद्धा शक्यता आहे.
क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या अहवालानुसार अमेरिकेच्या निर्बंधांवर चीन आशियाई बाजारपेठांमध्ये आक्रमण आपली निर्यात वाढवू शकतो आणि त्यामुळे भारतीय निर्यातदारांना प्रादेशिक आणि जागतिक बाजारपेठांमध्ये चीनची स्पर्धा करण्यात अडचण येणार आहे। याचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर होईल आणि त्यामुळे जागतिक व्यापाराला सुद्धा मोठा धोका झाला आहे। चीनकडून पाकिस्तानी उपग्रहांसह अन्य 2 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलंय आणि वायव्य चीनमधील उपग्रह प्रक्षेपण केंद्रामधून चीननं पाकिस्तानचा उपग्रह अंतराळात पाठवल्याची माहिती आहे। PRSEO-1 या नावाचा हा उपग्रह लॉंग मार्च 2D या वाहक रॉकेटद्वारे बीजिंग वेळेनुसार दुपारी 2:07 प्रक्षेपित करण्यात आलाय आणि या उपग्रहाने आपल्या नियोजित कक्षेमध्ये यशस्वीरित्या प्रवेश सुद्धा केलाय। या रॉकेटमध्ये तियानलू-1 आणि लँटन-1 असे आणखी 2 उपग्रह होते आणि लॉंग मार्च वाहक रॉकेट मालिकेचा समावेश असलेली ही 556वी उड्डाण मोहीम होती। चीन रेल्वेनं आणखी एक वाहन निर्यात ट्रेन लॉन्च केल्याचं कळत आहे आणि चीनच्या वाहन निर्यात ट्रेनची संख्या आता 5000वर पोहोचली आहे। 300हून अधिक नवीन इलेक्ट्रिक वाहनांनी भरलेली ही निर्यात ट्रेन शियान आंतरराष्ट्रीय बंदरामधून रवाना झाल्याचं कळत आहे आणि ही ट्रेन चायना रेल्वे ग्रुपमध्ये चालवली जाते। ही चीनने निर्माण केलेली 5000वी वाहन निर्यात ट्रेन आहे आणि या रेल्वेद्वारे चीन वाहनांची निर्यात करेल। या ट्रेनच्या माध्यमातून चीनमध्ये वाहनांची वाहतूक सुद्धा करण्यात येणार आहे। त्रिपुरा विधानसभेने आमदार आणि मंत्र्यांच्या पगारामध्ये वाढ करणारं विधेयक सुद्धा मंजूर केलंय आणि या वाढीमुळे मुख्यमंत्री ते आमदार यांच्या पगारामध्ये 81 ते 92% वाढ होणार आहे। यासह सर्व आमदारांना निवृत्ती वेतनासह निवृत्तीचे सर्व लाभ सुद्धा मिळतील। जरी त्यांनी एक दिवस सभागृहाचं सदस्यत्व घेतलं असलं तरी सुद्धा कोणत्याही विरोधाशिवाय हे विधेयक मंजूर करण्यात आलंय। मंत्री, सभापती, उपसभापती, विरोधी पक्षनेते, सरकारी मुख्य व्हीप आणि विधानसभेचे सदस्य यांच्या वेतनासंदर्भातील 9वी दुरुस्ती बिनविरोध मंजूर करण्यात आल्याचं कळत आहे। केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिल्लीमध्ये पक्षाचे संकल्पपत्र जारी केलेलं आहे आणि या संकल्पपत्रामध्ये जनतेसाठी अनेक सुविधा सुद्धा देण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आल्यास महिलांना दरमहा 2,500 रुपये दिले जातील असं जे.पी. नड्डा यांनी जाहीर केलं आहे। तर सिलेंडरसाठी 500 रुपये सबसिडी देण्यात येणार असून होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलेंडर मोफत दिला जाईल असं सुद्धा यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे। महिला, वृद्ध, विधवा आणि अपंगांसाठी पक्षाच्या योजनांची रूपरेषा त्यांनी सांगितल्याचं दिसलं। तामिळनाडू सरकार आणि राज्यपालांमधील वादावर सर्वोच्च न्यायालयानं तीव्र प्रतिक्रिया दिल्याचंही पाहायला मिळालं। न्यायमूर्ती S.B. पारडीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं पुढील सुनावणीपर्यंत हे प्रकरण निकाली लावा, अन्यथा आम्ही वाद मिटवू असा इशारा दिलाय। राज्यपाल आणि तामिळनाडू सरकार यांच्या विधेयकांना मंजुरी देण्याचं प्रकरण अनेक दिवसांपासून अडकून आहे आणि तामिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी यांनी राज्यामधील विद्यापीठाच्या कुलगुरूंची नावं निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली होती। मात्र सरकार आणि राज्यपालांमध्ये एकमत अजूनही नाहीये। आयुष्यमान भारत योजना आता दिल्लीमध्ये सुद्धा लागू होणार नाहीये। 24 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं लोकांना सुविधांपासून वंचित ठेवू नये असं म्हणत योजना पूर्णपणे राबवण्यासाठी सांगितलेलं होतं। मात्र सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती दिली आहे। राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजना लागू करण्यावरून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद झालेले होते आणि आयुष्यमान भारत योजना हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे असा आरोप सुद्धा अरविंद केजरीवाल यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर केला आहे। मोदी सरकारनं नवी स्वामित्व योजना आणली आहे आणि या योजनेअंतर्गत 230हून अधिक जिल्ह्यांमधील सुमारे 50,000 गावांमधील मालमत्ताधारकांना 65 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डचं वितरण करण्यात येणार आहे। 18 जानेवारीला मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रॉपर्टी कार्डचं वितरण सुद्धा करणार आहे आणि या स्वामित्व योजनेअंतर्गत ग्रामीण भागामधील जमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने तयार केल्या जातील। जमिनीचा मालकी हक्क स्पष्ट करणं या योजनेचा हा उद्देश आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना सहज कर्ज सुद्धा मिळू शकेल। यामध्ये सर्वेक्षणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय अशीही माहिती आहे। मागच्या काही दिवसांपासून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव हे चांगल्याच चर्चेत आले।
आणि त्यांनी एका कार्यक्रमात मुस्लिमांवर केलेल्या एका विधानानं ते चांगलेच वादात अडकलेले आहेत. त्यांनी मुस्लिमांवर केलेल्या विधानाच्या विरोधात विरोधी पक्षांकडून संसदेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र एवढी सगळी परिस्थिती त्यांच्या विरोधात असून सुद्धा ते आपल्या विधानावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. यादव यांनी केलेल्या विधानावर सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केलं गेलंय आणि त्यामध्ये ते त्यांच्या विधानावर ठाम असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे. बेळगाव सीमाभाग प्रश्नी कर्नाटक सरकारची भूमिका महाजन अहवालानुसारच आहे. मात्र दुर्दैवानं महाराष्ट्राची भूमिका बदलत चालली असल्याची शंका आहे, असं म्हणत बेळगाव सीमा प्रश्नासाठी आता महाराष्ट्रामधून आंदोलन करण्यात येत आहे. याची सुरुवात आज कोल्हापूरमधून झाली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज कोल्हापूरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आलं. सीमा भागाच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घ्यावा आणि पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांची भेट घडवून चर्चा करावी अशी मागणी सुद्धा होती आहे. ओडिशा सरकारनं एक मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय. ओडिशामधील पद्म पुरस्कार विजेत्यांना सरकार आता मानधन देणार आहे. या महिन्यापासून महिन्याला 30,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे आणि ओडिया भाषा साहित्य आणि संस्कृती विभागाने ही अधिसूचना सुद्धा जारी केली आहे. ही रक्कम थेट ऑनलाईन पद्धतीने ओडिशामधील पद्म पुरस्कार विजेत्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि ओडिशा सरकारच्या या निर्णयाचं साहित्य वर्तुळामधून सुद्धा कौतुक होत आहे. भारतामध्ये सर्वात जास्त इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आहे असं दिसतंय. गोवा दुसऱ्या तर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. केरळ राज्यामध्ये 72% लोक इंटरनेटचा वापर करतात. गोव्यामध्ये 71% तर महाराष्ट्रात 70% लोक इंटरनेट वापरत असल्याची माहिती इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि कांतारच्या रिपोर्टमधून उघड झाली आहे. भारतामध्ये सध्या इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 886 मिलियन आहे. ही लवकरच 90 कोटी पार होण्याची शक्यता वर्तवली जाते. देशाच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा इंटरनेट युजर्सची संख्या वाढतीये. पंजाब हरियाणाच्या कनौरी सीमेवर शेतकरी नेते जगजीत सिंग आमरण उपोषण करतात आणि उपोषणाचा आजचा 53वा दिवस आहे. या उपोषणादरम्यान डल्लेवाल यांचं वजन 20 किलोनं कमी झालंय. ते आमरण उपोषणाला बसले होते तेव्हा त्यांचं वजन 86 किलो होतं आणि आता ते 66 किलो झालेलं आहे. त्याचवेळी डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ खनौरी सीमेवर 111 जणांनी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. डल्लेवाल यांच्या ताज्या वैद्यकीय अहवालामध्ये मूत्रपिंड आणि यकृत संबंधित चाचण्यांचा निकाल 1.75 आहे, जो सामान्य परिस्थितीमध्ये 1 पेक्षा कमी असावा आणि त्या चाचण्यांचे निकाल सरकार जाणून बुजून सर्वोच्च न्यायालयाला सांगत नसल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलंय. इंडिगो, स्पाइसजेट आणि एलायन्स एअर नंतर आता एअर इंडिया सुद्धा महाकुंभ दरम्यान प्रयागराजहून थेट विमान सेवा सुरू करते. एअर इंडिया 25 जानेवारीपासून दिल्लीसाठी थेट विमान सेवा सुरू करणार आहे आणि यामध्ये इकॉनॉमीसह प्रीमियम क्लासेसची सुविधा सुद्धा असणार आहे. एअर इंडियानं प्रयागराज ते दिल्ली या दरम्यान थेट उड्डाणांचं वेळापत्रक सुद्धा जाहीर केलं आहे आणि 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी या दरम्यान कालावधीमध्ये हे विमान दररोज चालणार आहे. महाकुंभ दरम्यान दिल्ली ते प्रयागराज विमान 5,748 रुपये आहे आणि भोपाळ ते प्रयागराजचं 17,793 रुपये तिकीट असणार आहे. तसंच वाराणसीच्या हवाई भाड्यामध्ये सुद्धा 3 ते 21% वाढ झाल्याचं कळत आहे. 20 जानेवारीपर्यंत पश्चिम हिमालयीन भागामध्ये तुरळक पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि यानंतर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे 21 आणि 23 जानेवारीपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टी वाढण्याचा अंदाज आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये 21 ते 23 जानेवारी दरम्यान तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 21 जानेवारीला जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता. टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिक गेम्समध्ये 2 रौप्य पदकं जिंकणारा पॅरालिम्पिक डिस्कस थ्रोवर योगेश याला खेलरत्न पुरस्कार मिळू शकतोय. तर दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारच्या निवड समितीला कथुनियाच्या नावावर पुनर्विचार करण्यास सांगितलंय. कथुनियाच्या याचिकेनंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला. 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक आणि इतर कामगिरी असून सुद्धा कथुनियाला 2024च्या खेलरत्न पुरस्कारापासून वगळण्यात आलं असल्याचं न्यायालयानं मान्य केलंय.
उत्तर प्रदेशच्या शिक्षण विभागामध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आणि या ठिकाणी एक महिला जी पाकिस्तानी नागरिक आहे तिने बनावट कागदपत्राच्या आधारे सरकारी शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली। तपासामध्ये जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा प्रशासन खळबळून जागं झालं आणि त्यांनी या शिक्षिकेला निलंबित करून तत्काळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा नोंदवलाय। शिक्षण क्षेत्रामध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे सरासरी नोकरी मिळवण्याचा हा प्रकार उघड होताच अनेकांनी नोकर भरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांनी कोळसा घोटाळ्याच्या सुनावणीपासून स्वतः माघार घेतली आहे। या प्रकरणाशी संबंधित एका खटल्यामध्ये ते वकील म्हणून होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव मागे घेतल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। न्यायमूर्ती विश्वनाथन यांना हटवल्यानंतर सीजेआय खन्ना 10 फेब्रुवारीला कोळसा घोटाळ्याशी संबंधित याचिकांवर सुनावणी करण्यासाठी 3 न्यायाधीशांचं नवीन खंडपीठ तयार करणार आहे। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या ताफ्याच्या गाडीला राजस्थानच्या दौसा इथं अपघात झाला। शुक्रवारी दुपारी 1:15च्या सुमारास दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला। कॅफिल्याच्या गाडीसमोर अचानक नीलगाय आल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या गाडीचं नुकसान झालंय। धडकेमुळे कारच्या समोरील 2ही एअरबॅग उघडल्या होत्या आणि फारुख अब्दुल्ला सुरक्षित आहेत, ते अजमेर दर्ग्याकडे जात होते। कोटा इथे जेईची तयारी करणाऱ्या एका कोचिंग विद्यार्थ्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे। ओडिसाचा रहिवासी असलेला अभिजित गिरी 2024 पासून कोटा इथे राहत होता आणि सध्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाहीये। कोटा इथे गेल्या 10 दिवसांमध्ये कोचिंग विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही तिसरी घटना आहे आणि वसतिगृहाचे मालक राजेंद्र जैन यांनी सुद्धा 15 जानेवारीला भाड्यासंदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर मी आणखी 1 महिना इथे राहील असं अभिजितने सांगितलेलं होतं। 16 जानेवारीला मेसचा माणूस टिफिन देण्यासाठी आला तेव्हा अभिजितने दरवाजा उघडलेला नाही आणि यानंतर दरवाजा तोडल्यानंतर ही घटना समोर आली आहे।